नमस्कार विद्यार्थी मित्र हो डिअर स्टुडंट कोचिंग क्लासमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत बघा 18 जानेवारीचा नवोदयचा झालेला पेपर आपल्याकडे डी सेट उपलब्ध झाला आहे. तर आपण संभाव्य आन्सर की पाहूया. चला बघा, याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा. 4 आकृती दिले आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला एक वेगळी आकृती ओळखायची, म्हणजे 3 सारखे असतील आणि एक वेगळी असेल. तर पहा, याच्यामध्ये बघा या त्रिकोण दिला आहे. याच्यामध्ये उभ्या रेषा आहेत, आडव्या रेषा आहेत त्रिकोणामध्ये. याच्यामध्ये पण आडव्या रेषा आहेत, याच्या पण आडव्या, ह्याच्यामध्ये उभ्या रेषा आहेत, म्हणजे हे आपलं हे आन्सर सी आन्सर करेक्ट आन्सर आहे. दुसरा क्वेश्चन पहा, याच्यामध्ये 4 आकृती दिले आहेत, त्याच्यामध्ये वेगळी ओळखायचं आहे. आता इथं बघा, इथं गोल डॉट आहे, इथं भरलेलं डॉट आहे, इथं गुणाकार, इथं गुणाकार, मध्ये काय सेंटरला अधिक आहे. इथं पाहू सेम तसंच आहे बघा, इथं सेम. पण इथं काय आहे माहिती आहे का, इथं दोन्ही गोल एका साईडला आलेले आहेत. इथं काय असायला पाहिजे, आमने सामने. बघा इथे गोल आहे, इथं सेम आहेत, मग इथं ह्याच्यामध्ये आमने सामने आले, म्हणजे आपला आन्सर ई आन्सर करेक्ट आन्सर आहे. तिसरा क्वेश्चन आहे. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये ए बी सी डी 4 आकृती दिली बघा. ह्याच बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 बाजू असलेली आकृती आहे. दुसरी 1 2 3 4 5, याच्यात 5 1 2 3 4 5, इथं 5 आहेत. इथे पहा 1 2 3 4 5 6, इथं पण 6 आहेत, आणि इथं 1 2 3 4 आहेत बघा. याच्यामध्ये ओळखायचं आहे बघा. आता याच्यामध्ये बघा, इथं सगळे सारखे आहेत, इथं पण सारखी बाजू आहे, सारखी बाजू, इथं पण सारखी बाजू, याच्यामध्ये सारखी बाजू नाही, म्हणजे आन्सर आपलं बी आन्सर इज करेक्ट आन्सर. तिसरं पहा, चौथं बघा, इथं उभे बाण दिले आहे. तिथं बघा, इथं बघा, ह्याच्या खाली इथं असं डॅश आहे का नाही, असं ह्याच्या खाली पण आहे, ह्याच्या खाली पण आहे, पण ह्याच्या खाली नाही, म्हणजे आपला आन्सर चौथ्याचं क्वेश्चन ही आन्सर करेक्ट आहे. पाचवा क्वेश्चन बघा. आता याच्यामध्ये बघा, हुबेहूब आकृती ओळखायची आपल्याला, सेम या डाव्या बाजूला दिसणारी. आता ही आकृती दिली तर आपल्याला शोधायची आहे. तर बघा, याच्यामध्ये बघा ही नाही, म्हणजे आपलं बी आन्सर. 6वा क्वेश्चन बघा, सेम असंच पाहायचं आहे. इथं गोल आहे आणि इकडे बाण आहे, या लेफ्ट साईडला खालीच, म्हणजे आपला आन्सर डी आन्सर. डी आन्सर करेक्ट आन्सर आहे. आता हे बघा, एक शेकड्याच्या पायासारखी दिसते आकृती, सेम सेम इथं शोधायची आपल्याला. ह्याच्यात कुठं दिसते पहा, डी मध्ये दिसते. 8वा क्वेश्चन सेम बघा, इथं वर बाण दाखवले आणि इकडे लेफ्ट साईडला दिले आहे का नाही, ॲरो लेफ्ट साईडला आणि वर. लेफ्ट साईडला इथं आहे, इथं हे नाही येणार नाही. इथं वर आहे लेफ्ट साईडला, हे आहे. इथं वर आहे डाव्या राईट साईडला, ही येणार नाही, ही येणार नाही, म्हणजे आपला आन्सर बी आन्सर करेक्ट आन्सर. 9वा क्वेश्चन पहा. आता बघा, याच्यामध्ये काय दिलं बघा, इथं बघा आकृती पूर्ण करायचं आहे. इथं डाव्या बाजूला दिले आणि ह्याच्यातली कुठली आकृती इथं बसते आपल्याला शोधायचं आहे. आता इथं पहा, याच्यामध्ये इथे बघा, असं आपण एक ड्रॉ केलं, बघा असे आणि एक असे, आणि हे छोटे 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 मध्ये रेषा लाईन ड्रॉ केलं, तर अशी कोणा ठिकाणी दिसते पहा, याच्यामध्ये बी, म्हणजे बी आन्सर. सेम याचा. आता इथं असं एक लाईन ड्रॉ केला आपण, एक असं काढलं, आणि एक इथं काय एक टिंब आहे, सेम असं कोणा ठिकाणी दिसते पहा, इथं 4 आन्सर आपला. 11वा क्वेश्चन, इथं पहा सेम असंच आहे, इथं आकृती पूर्ण करायचं आहे. हे नाही, बी नाही, डी नाही, आपलं सी आन्सर. 12वा क्वेश्चन बघा, इथं पण आकृती पूर्ण करायचं, पण इथं बघा असं दिलं, खालचं सारखं दिसायला पाहिजे असं गोल. इथं पण इथं भरलेलं असेल, इथं भरलेलं कोणा ठिकाणी बघा, इथं डी नाही, ही येणार नाही, इथं येणारच नाही. ही बघा उलट्या रेषा दिली आपण, असं गोल पाहिजे, डी आन्सर. 13वा क्वेश्चन पहा. 13वा क्वेश्चन मध्ये काय दिलं बघा, इथं स्टार गुणिले बरोबर आणि गोल्ड भरलेला डॉट टीम मध्ये दिला आहे. आता दुसऱ्यामध्ये काय दिलं बघा, इथं गुणाकार, इथं स्टार शेवटी गेलेला आहे, शेवटी स्टार गेलाय, इथं गुणाकार. मग इथं काय येईल बघा, हे बरोबर चिन्ह आहे. मग आता इथं काय येईल पहा, सुरुवातीला इथं बघा, आता हे जे शेवटी जाईल, शेवटी बरोबर चिन्ह इथं डी या ठिकाणी गेले, डी आन्सर. 14वा क्वेश्चन पहा. आता याच्यामध्ये काय दिले पहा, तर एक एक अक्षर काही कमी होत गेले बघा. इथं लाईन बघा, 1 2 3 4 आणि 5 लाईन आहेत. इथं 1 2 3 4 लाईन आहेत. इथं 1 2 3, म्हणजे 2च लाईन असायला पाहिजे आपल्या आकृतीमध्ये. पुन्हा ठिकाणी दिले बघा, ए या बी या ठिकाणी, बी आपलं करेक्ट आन्सर. आता इथे बघा, याच्यामध्ये काय दिले पहा, बाण आहे खाली गेलेला आहे, आणि इथे एक रेष कमी झाली याच्यामध्ये. इथं वर गेले, म्हणजे असं खाली गेलं, मग वर डाव्या साईडला वळा, परत डाव्या साईडला म्हणा, परत डाव्या साईडला, म्हणजे इकडे तोंड करले असेल आकृती. पण आता ही रेष गायब असेल. इथे याच्यामध्ये कुठली दिली बघा, सी, सी आन्सर. 16वा क्वेश्चन पहा. याच्यामध्ये आता बघा, इथं प्लस आहे, प्लस पुढच्या बॉक्समध्ये गेला, इथं प्लस
परत खालच्या बॉक्समध्ये आता इथे प्लस या ठिकाणी प्लस यायला पाहिजे, या ठिकाणी पुन्हा ठिकाणी बघा इथं येणार नाही, येणार नाही, येणार नाही. सी इज करेक्ट आन्सर. 17वा क्वेश्चन पहा. आता याच्यामध्ये बघा ॲरो डाव्या साईडला दिले, मग खाली नंतर दुसऱ्या बॉक्समध्ये दिले, खाली गेले आणि एक टीम बनलाय. इकडं डाव्या साईड गेले खाली गेले, म्हणजे आता वर जाईल, वर म्हणजे याच्यामध्ये बी आन्सर. 18वा क्वेश्चन बघा इथं त्रिकोण आहे, गोल आहे, चौकोन आहे, पण दुसऱ्या बॉक्समध्ये काय झाले बघा, म्हणजे रेशो आहे एका याच्याशी याचे संबंध आहे बघा. इथं चौकोन आहे मोठा झालाय, गोल सर्कल मोठा झाला आणि सर्वात मध्ये गेलाय त्रिकोण गेलाय. तसंच याच्यामध्ये जे गोल आहे सर्वात बाहेर असेल, बाहेर सर्वात गोल असेल, नंतर त्रिकोण असेल, नंतर चौकोन असेल बघा. आधी याच्यामध्ये कुठं हा ही आन्सर बी आन्सर करेक्ट आन्सर आहे बघा. याच्यामध्ये बघा हे असं इकडं कोंबण्यासारखं तोंड केले, नंतर वर गेले, म्हणजे इकडे गेले तरी पण डाव्या साईडला खाली गेले, सी आन्सर. इथं बघा हे बॉक्स भरलेले आहेत बघा, हे बॉक्स सेम आहे, आमने सामने याच्यामध्ये सही येईल, मग असं क्रॉस होईल. इथं काय येईल आपलं डी आन्सर. इथे बघा आता याचे हा क्वेश्चन कसे आहेत पहा, याच्यामध्ये कुठले मॅच होईल बघा. मॅच म्हणजे असं जर इथे ड्रॉ केला अशा प्रकारचे आहे, कुठं दिसते आपल्याला, येते नाही, हे नाही म्हणजे आपलं सी आन्सर. 22वा क्वेश्चन बघा. 22वा याच्यामध्ये कुठं मॅच येते बघा, असं मॅच होणार कुठं ते कुठल्या ठिकाणी, हे येणारच नाही, हे तर नाही, ही नाही, म्हणजे डी आन्सर. 23 मध्ये बघा हे इथं मॅच झालं पाहिजे, इथं बसलं पाहिजे व्यवस्थित, येते येणार एकच ओला इथं, येते येणारच नाही, डी येणार नाही, म्हणजे सी आपलं करेक्ट आन्सर. 24वा क्वेश्चन बघा, इथं पण ही मॅच झाला पाहिजे आपण असं, याच्यामध्ये बसलं बरोबर मॅच झालं पाहिजे, येणार नाही म्हणजे आपलं ही आन्सर. 25 आता बघा इथं मिरर आकृती आहे, मिरर म्हणजे आरसा. इथं जर आपण आरसा ठेवला तर हुबेहूब आकृती कशी दिसते, ही दिसेल का नाही, म्हणजे आपलं डी आन्सर. इथं सेम हुबेहूब दिसणार कोणतं आपलं सी आन्सर. 27चा क्वेश्चन बघा. 27 नंबरचा क्वेश्चन याच्यामध्ये बघा मिरर म्हणजे हे असेल आणि हे या साईडला इथंच येईल, म्हणजे इथं म्हणजे ए मध्ये दिसतं, इथे असं पलटून येईल उलट, म्हणजे याच्यामध्ये सी आन्सर. आता पहा इथं घडीवरच्या आकृती आहेत, म्हणजे घडी घालल्यानंतर उघडल्यानंतर कसं दिसेल क्वेश्चन. तर बघा इथं हे घडी उघडलेलं आहे, इथं थोडं इथं कोपऱ्यामध्ये गोल आहे, म्हणजे असं इथं पण गोल असेल, इथं पण गोल असेल, इथं पण, म्हणजे असं कोणत्या ठिकाणी आहे डी या ठिकाणी. इथं पहा इथं 3 गोल आहेत, म्हणजे इथं पण 3 गोल असतील, इथं एक असेल नाही, असं असं कोण्या ठिकाणी घडू शकते बघा याच्यामध्ये बी या ठिकाणी. 31वा क्वेश्चन पहा. इथं बघा इथं कोपऱ्यावर गोल आहे, म्हणजे इथं पण गोल असेल, म्हणजे 4 गोल असतील याच्यामध्ये, कोपऱ्यावर म्हणजे 4 गोल, म्हणजे इथे सी आन्सर. 32चा आन्सर बघा. 32 इथे एकच गोल आहे, म्हणजे आपलं अर्थ. हे तर मोठा गोल आहे, हा येणार नाही, हा चौरस येणार, आपलं आन्सर करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 33 बघा. आता बघा इथं काय दिलं माहिती, आकृत्या वेगवेगळ्या दिल्या, पण एका जागी जोडल्यानंतर कशी आकृती तयार होऊ शकते, तर पहा याच्यामध्ये आपला आन्सर असेल बी आन्सर. इथे बघा 3 आकृती आहेत, त्रिकोण, कोलेटर, 2 कोलेटर आहेत, चौरसारखे, चौकोन, याच्यात बसतील का नाही, आपलं डी आन्सर करेक्ट. 35 बघा इथं बघा 3 आकृती आहेत, अशा कुठल्या आकृतीमध्ये याच्यात दिसतात बघा, हे मोठा, हा त्रिकोण लांब आणि हा इथं बघा हे 2 त्रिकोण आणि बरं 2 छोटे पिल्ले, 2 त्रिकोण कोण्या ठिकाणी बसले बघा, या आकृतीमध्ये आहेत. आता बघा 37 क्वेश्चन. आता ही आकृती कोणत्या आकृतीमध्ये, नेमका 37 क्वेश्चन, ही आकृती कोण्या आकृतीमध्ये दिसते बघा, याच्यात तर दिसणारच नाही, याच्यात तर नाहीच, सी मध्ये दिसून येईल. 38 क्रमांकाची बघा अशी आकृती कोण्या ठिकाणी दिसते आपला, इथे दिसते बघा काही, जर कट केलं तर मित्र इथे दिसून जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर 39चा क्वेश्चन असा बघा, वर बाण कोण्या ठिकाणी दिसतो आपल्याला, हे आकृतीमध्ये. 40वा क्वेश्चन अशी आकृती बघा कुठे दिसते, याच्यात नाही, सी या ठिकाणी ऑप्शन आपल्याला दिसून येईल. आता झाला बघा भाग 2. भाग 2 मध्ये आपला गणित सॉल्व्ह करायचे आहे बघा. 41 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 90चे मूळ अवयव म्हणले, मूळ म्हणजे
ते कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही, त्याच पाड्यामध्ये. हा 10 मूळ अवयव आहे, नाही येणार नाही. हा पण नाही, हा पण नाही. आपलं डी सी इज करेक्ट आन्सर. नंतर 42 नंबर बघा, 9432 भागिले 1.25 बरोबर काय येईल, हे आन्सर येते. याचा सरळ सरळ भागाकार करून जा, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. म्हणजे आपला बी आन्सर येऊन जाईल. 43 नंबरचं बघा, भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, भागाकार 16 आणि बाकी 17 आहे तर भाज्य काय असेल. म्हणजे सरळ सरळ काय करायचं, 483 भागिले 51 म्हणजे आपला आन्सर येऊन जाईल 483. पहा करून पहा. आता बघा याचे काय करायचं, सरळ सरळ बेरीज करायची. आता हे आडी मान्य दिले, आपण काय करायचं, उभी मान्य करायचं. जसं 1.1 नंतर 1.01 1.001 नंतर 0.01 नंतर 11.01 नंतर 111.1001 याचं जर आन्सर केलं, बेरीज केलं तर याचा आन्सर येते 125.2311 म्हणजे आपलं तिसरा आन्सर करेक्ट असेल. याच्यानंतर बघा 45चा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन आहे, पुढील कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचीच अवयव असते. 2. 46 नंबर बघा, 4, 2, 0 आणि 7 या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात संख्येची तफावत म्हणजे. आता सर्वात मोठी संख्या कोणती ठरेल, 7420 ही सर्वात मोठी संख्या झाली. आणि सर्वात छोटी 2047. जर मायनस केलं तर आन्सर येते 5373. आन्सर सी इज करेक्ट आन्सर. 47 क्वेश्चन पाहता, प्रत्येकी 300 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकी 130 ml च्या ज्यूसच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या. तर जगमध्ये एकूण किती लिटर बनले, किती आले बघा. काय करायचं आता, याचा गुणा करायचा असं क्वेश्चन आहे. सर्व काय करा, 300 गुणिले 17 करा, जे आन्सर येईल ते 17 × 51 म्हणजे 5 लिटर 100 ग्राम मिलीमीटर. आणि नंतर बघा 130 गुणिले ती 30 बाटल्या, तर 39 म्हणजेच बघा 5 लिटर 100 मिली ml आणि 3 लिटर 900 ml दोन्हीचं जर प्लस केलं तर किती बघा, 9000 ml म्हणजे 9 लिटर. म्हणजे आपला आन्सर बघा 9 आन्सर आहे आपला, म्हणजे बी आन्सर. आता याचं काय करायचं पहा, याचं बघा. आता याचा सॉल्व करा, एकदम सोपा आहे. आता 3 प्लस करा. आता ह्याच्यात शेतात किती शून्य आहेत, 2 शून्य आहेत. म्हणजे काय करा, 2 शून्य असं लावून टाका. प्लस इथं 1 2 3 शून्य आहेत म्हणजे 0.003 असं करा. नंतर शेवटचा आहे बघा, 1 2 3 4 5 6 शून्य आहेत. 0.1 2 3 4 5 आणि 6. याचा जर सरळ सरळ जर बेरीज केलं तर आन्सर येऊन जाते बघा 3.0303003 म्हणजे आपलं सॉरी एक मिनटं, आपलं 3.03303 म्हणजे बी आन्सर येऊन जाईल आपल्या याचा सरळ सरळ बेरीज केल्यानंतर. आता पहा याचं हा सिम्प्लिफिकेशन क्वेश्चन आहे. हा जर सॉल्व केलं तर आन्सर येईल बघा 4. एक मिनटं, हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. याचा आन्सर केलं 49